म्हणूनच पडळकर विरुद्ध पवार संघर्ष सुरूच ही आहेत चार महत्त्वाची कारणे। भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल करत लबाड लांडग्याचं पिल्लू असा उल्लेख केल्याने पुन्हा एकदा पडळकर विरुद्ध पवार अशा संघर्षाची चर्चा सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे अजित पवार सरकारसोबत आल्याने अजित पवार व गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष संपेल असे वाटत होते, पण काही कारणामुळे तो पुन्हा एकदा वाढतच आहे। वास्तविक पाहता हा संघर्ष आजचा नाही तर गेल्या काही वर्षांपासून कमी अधिक प्रमाणात वाढत आहे। त्याची पार्श्वभूमी व त्यातील महत्त्वाची चार कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत। त्याआधी तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, आम्ही कुणाचे समर्थक नाही किंवा कुणाचे राजकीय विरोधक नाही, पण सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आमच्या माहितीप्रमाणे काही मुद्द्यांचे विश्लेषण करीत आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यावरच जहरी टीका करत आपण आजही पवारांचे विरोधक आहोत हे ठामपणे अनेकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यामुळे महायुतीतील तीन पक्षांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली। यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर आमदार गोपीचंद पडळकर यांना सल्ला देत अशा प्रकारे वक्तव्य करू नयेत अशी समज दिल्याही दिसून आले। पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राज्यातील अनेक भागात आंदोलने करत गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला, तर गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी देखील पडळकर यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसून आले। पहिला मुद्दा, बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्याची सल। गोपीचंद पडळकर हे नेहमी प्रस्थापित नेत्यांविरोधात आवाज उठवून चर्चेत येणारे नेते आहेत। त्याच जोरावर त्यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात आपले समर्थक बनवले आहेत। पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे होम ग्राउंड असलेल्या सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा ठिकाणी निवडणूक लढवण्याऐवजी भाजप नेतृत्वाने त्यांना थेट बारामतीत अजित पवार यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवण्यास सांगितले। त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली, पण त्यात त्यांचा दारुण पराभव झाला आणि त्यांचे डिपॉझिट जप्त झाले। त्यामुळे अजित पवार असो किंवा राष्ट्रवादीचे कोणतेही नेते असो, हे गोपीचंद पडळकर यांना नेहमीच डिपॉझिट जप्त झाल्याच्या मुद्द्यावरून हिनवत असल्याचे पाहायला मिळते। त्याची सल त्यांच्या मनात आजही आहे, त्यामुळे ते पवारांविरोधात नेहमीच आक्रमक होताना दिसून येतात। दुसरा मुद्दा, पवारांविरोधात राजकारण सेट केले, पण अजित पवारच भाजपसोबत आले आणि गोपीचंद पडळकर बॅकफूटला गेले। गोपीचंद पडळकर यांचे राजकारण पाहिले असता राष्ट्रीय समाज पक्ष, भाजप, नंतर वंचित बहुजन आघाडी आणि त्यानंतर पुन्हा एकदा भाजप असा राजकीय प्रवास त्यांनी केलेला आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार असो, त्यांच्यावर नेहमीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केलेली आहे। त्यातूनच पवार विरोधकांची ताकद पडळकर यांना मिळत गेली आणि भाजपने ही यासाठीच आमदार करत त्यांना थेट विधान परिषदेवर संधी दिली। त्यामुळे ते नेहमीच पवार कुटुंबावर जहरी टीका करताना दिसून आलेले आहेत। पण अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारमध्ये येऊन उपमुख्यमंत्रीपद घेतल्यानंतर शांत असणारे गोपीचंद पडळकर हे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक झाले आणि त्यांनी थेट पवारांवर टीका करायला सुरुवात केली। त्यात त्यांनी त्यांच्या सरकारसोबत आलेल्या अजित पवार यांच्यावरच थेट टीका केल्याने हा विरोधकांसाठी एक मुद्दा बनलेला आहे। तिसरा मुद्दा, धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा, पण खरे कारण राजकीय वाटचाल। धनगर समाज आरक्षणा मुद्दा महत्त्वाचा आहे, पण त्यातही आमदार गोपीचंद पडळकर यांनी पवारांवर टीका करण्याची संधी शोधली आणि आपण आजही पवार विरोधक आहोत हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आणि आगामी राजकीय वाटचालची धोरणे स्पष्ट केलेली आहे। त्यातून धनगर समाजाला आपल्या पाठीशी उभे करण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केलेला आहे। त्यामुळे पवार विरुद्ध पडळकर संघर्ष पुन्हा एकदा सुरू होण्याची शक्यता आहे। चौथा मुद्दा, अजित पवारांमुळेच गोपीचंद पडळकर मंत्रिपदापासून अजूनही वेटिंगवर। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यात आमदार गोपीचंद पडळकर मंत्री होणार अशी चर्चा राज्यात सरकार आल्यापासून त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे। पण त्यातच सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पडळकर यांचे राजकीय विरोधक असणाऱ्या अजित पवार यांनीच थेट सरकारसोबत येऊन त्यांच्या गटाला 9 कॅबिनेट मंत्रिपदे घेतली। त्यामुळे मंत्रिपदा रेसमध्ये असणारे गोपीचंद पडळकर यांचे नाव अजूनही वेटिंगवरच आहे। याला कारण ठरले ते अजित पवार हे सरकारमध्ये आल्याने भाजपला मिळणारी मंत्रिपदे कमी झाली आणि इच्छुक जास्त असल्याने अजूनही विस्तार रखडलेलाच आहे। त्यामुळे त्याची सल देखील आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मनात असावी हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।